श्री पंचावतार महापूजा अथ प्रथमोऽध्यायः। श्री कृष्णाय नमः। जय नमो यादव कुलतिलका, जय सच्चिदानंदा भवनाशका, जय परात्परा जीवोद्धारका, श्री कृष्णराया नमो तुझ। जय जयाजी ऋषी कुलतिलका, जय जगद्गुरु जगच्चालका, जय चिरायु भक्तपालका, श्री दत्तराया नमो तुझ। जय नमो श्री चक्रपाणी, नमन प्रभो तव श्रीचरणी, जय गुंडमा आर्तदानी, नमो निर्गुण परब्रह्मा। जय नमो श्री साधन दातेया, सर्वज्ञ श्री चक्रधर राया, वरदान दावे काव्य कराया, पूर्ण करावे मनोरथा। नमो श्री नागदेव आचार्या, आचार्य गणांच्या गुरुवर्या, तैसे सुख योगींद्र भीष्माचार्या, मम गुरुवर्या नमो नमः। आता नमन माझे ज्ञानिया भक्ता, सुवर्म श्रोतेया साधनवंता, सत्पात्र ज्ञाते कविजन समस्ता, नमन माझे पुन्हा पुन्हा। प्रस्तुत काव्याचे प्रयोजन, पुसती सद्भक्त ज्ञानी जन, नसे येथे विद्वत प्रदर्शन, अथवा सकाम कामना। आत्मसात केले जे शब्द ज्ञान, व्हावा उपयोग तो धर्मासी म्हणून। प्रभुस्तुती स्तोत्रे गुणगान, प्रबोधन व्हावे सद्भक्तांचे। गृह शांती विवाहादिका, संकष्ट विघ्ना कुयोगादिका, ग्रह शांती शांतिक पुष्टिका, ईशस्तुती हेची साधन। हेची असे या काव्याचे प्रयोजन, अस्वस्थता अशांतीचे कराया निवारण। व्हावी श्री पंचकृष्णाची जाण, पाथ्य द्यावे भक्तजना। प्रभूची प्रेरणा मिळाली, काव्य कराया स्फूर्ती आली, अलौकिक लीळा साकारली, वर्षाव झाला कृपेचा। ही श्री पंचावतार महापूजा, भक्तिभावे अर्पितो महाराजा, स्वामी श्री चक्रधरा भक्त काजा, स्वीकरी जोजी कृपाघना। जय जय निर्गुण निराकारा, परात्परा पर कृपा सागरा, कृपावशे सावेव साकारा, श्रीमूर्तीधार्या नमो तुझ। द्वापर युगी चतुर्थ चरणी, कंसासुराच्या बंदिखानी, मथुरा नगरी मायापूर धर्मी, अवतरले वसुदेवकी देवकी कुशी। जन्मतः अष्टवर्ष मूर्ती, श्याम सुंदर स्वरूप कांती, प्रकट होऊनी वसुदेवा प्रती, सांगे रहस्य निजनीतीचे। वसुदेव देवकीच्या अंतःकरणी, आनंद प्रकटला पुत्र पाहुनी, झडकरी ठेविला गोकुळ नेऊनी, वसुदेवाने नंदा घरी। गोकुळी नंद यशोदा गृही, अनेक लीळा गोपिका गृही, आग्रहे स्वीकरी दुधदही, नवनीत चोरो निया। ऐसे गोपी जना सुखी केले, यशोदेसी विश्वरूप दाविले, महांबळ भट फजित पावले, पुतनेसी दिले मातृत्व फळ। तैसे प्रभो मी अज्ञानमती मंद, परी तुझ्याची भक्तीचा छंद, देई मज निज प्रेमानंद, संकष्ट विघ्ने निवारुणी। गोपाळा सवे गोधन घेऊनी, वृंदावनी खेळ क्रीडा करुनी, यमुने तिरी काला करुनी, संदेश देई समतेचा। प्रभो तू कालियाचा गर्व हरिला, ब्रह्मदेव संभ्रमात पाडिला,
करांगुळीवरी गोवर्धन धरिला, इंद्रही शरण आला तुझ. गोकुळी गवळी जना राखिले, गोवर्धनाचे पूजन करविले. देवता भक्ती सांडूनी घडविले, वंदन व्यक्त संबंधाचे. देवता सुखे अशाश्वत, भौतिक सुखे नाशिवंत. म्हणूनी म्हणे भगवंत, कैवल्यानंद प्राप्त करा. तृणरिठा शकटासूर, केशिकागा बकासूर. दावाग्नी वत्स अघासूर, मर्दिले धेनू कासुरा. तुझ्या मुरलीचा मधुर स्वर, कानी पडता नारी नर. पशुपक्षी आणि जलचर, समाधी सुखे रमती. गोप गोपिका वेधल्या, देहभान विसरल्या. देवदेवताही भुलल्या, सुखी सारे चराचर. तैसे या सर्व भक्तजना, श्रोतेया आणि यजमाना. आम्हावरी असो करुणा, सदैव छाया कृपेची. तुझी वेद शक्ती मृगांक चांदण, भक्तिजन चकोरा होई पारण. ध्याती ऋषिमुनी संत सज्जन, गाती कीर्ती अहर्निशी. सुरासुर वेध लागला, कंसासुरही आठवू लागला. भेटीसाठी आसूसला, अक्रूरा पाठवी गोकुळी. अक्रूरा पाहुनी सकळ जन, साशंकित झाले मनोमन. नेण्या आला बलराम कृष्ण, कावा ओळखिला कंसाचा. अक्रूर म्हणे नंदा गोपजना, निश्चिंत बसा स्वस्थ मना. मथुरा नगरी रामकृष्ण, गोकुळ हिता पाठवावे. बलराम कृष्ण आनंदले, बाल गोपाल मेळविले. अक्रूरासवे निघाले, मथुरेसी महायज्ञा. गोपकामिनी आक्रंदंती, विरह व्यथे मूर्छित होती. धाय मोकुलिनी कोणी रडती, ओरडती कृष्ण वियोगे. कृष्ण वियोगे सकळ गोकुळ, दुःख सागरी बुडाले समूळ. ऐसा सर्वत्र हल्लकल्लोळ, धेनू वत्सेही हंबरती. अवतार्य कार्य कराया निज, नासावया अधर्माचे बीज. श्रीकृष्णा रामसी हितगुज, करुणी रथी आरूढले. मथुरा नगरी यमुना तिरी, रथ पातला झडकरी. अक्रूर उतरला जला भीतरी, स्नान कराया कारणे. तेही डोही आश्चर्य पाहिले, श्रीकृष्ण रूप विस्तारले. विश्वरूपाचे दर्शन घडले, जय जय करी अक्रूर. इकडे कंसाचा वीर परीट, धूत होता वस्त्रे चोखट. गोपाळा करवी वस्त्रांची लुट, करविली श्रीकृष्ण राये. गोपाळा करवी वस्त्रे लुटविले, परिटा सुरासी डिवचिले. अंगावरी येता रामे लोळविले, थप्पड एकची देऊनिया. मथुरा जनासी वार्ता कळली, गोपाळ कृष्ण सेना आली. कंसासुरासी मात कळाली, आठवी मनी कृष्ण कृष्ण. नगरजन आनंदित झाले, जय जयकार करू लागले. आकाशी देवता गण दाटले, वर्षाव करीती पुष्पांचा. कुब्जिकेचा उद्धार केला, मुष्टिक चाणूर मर्दिला. केशधरुनी कंसा ओढिला, सिंहासना वरुनिया. श्रीकृष्ण चरित्र अलौकिक, विज्ञान शक्ती चमत्कारिक. नेणती लीळा ब्रह्मादिक, तेथे मानव बापुडा. ऐसा कंसासुरासी वधुनी, विश्राम घाटी विश्राम करुनी. स्वयंभू परावर शक्ती स्वीकरुनी, वसुदेव देवकीशी मुक्त करी. उग्रसेनास राज्य अर्पिले, उद्धव देवा प्रेम दिले.
नगरजन हर्षित झाले वर्षावकरी सुखाचा. तैसे श्रोते आणि यजमानाचे निवारण करावे सकळ दुःखांचे. दास्य घडावे चहू साधनांचे पुरवी उचित मनोरथा. कंसवधाची वार्ता ऐकुनी जरासंध आला मथुरेवर चालुनी. 17 वेळ त्यासी पिटाळुनी मथुराजनासी रक्षिले. 18व्या वेळी पहा जरासंधान कालयवन दैत्य आणिला जोमान. मुचकुंदा करवी भस्म करुन मुचकुंदासी मोक्ष दिला. समुद्रासी मागे हटवुनी विश्वकर्म्या द्वारा द्वारका निर्मुनी. मथुराजना निद्रिस्त नेऊनी राज्य करी यादवेंद्र. रुक्मिणीची पत्रिका वाचून एकटाची निघाला लगबगीन. अमरावतीहून रुक्मिणी हरण करून दिले मुख्य प्रेमा. दृष्ट शिशुपाळाचा वध केला पांडवाचा यज्ञ सफल केला. जरासंध भीमा हाती मारिला सदैव रक्षिले भक्तांसी. दृष्ट शिशुपाळाचा वध केला पांडवांचा यज्ञ सफल केला. जरासंध भीमा हाती मारिला सदैव रक्षिले भक्तांसी. भौमासुराचे मर्दन करुनी 16 सहस्त्र नारी सोडवुनी. त्यांची मनीषा पूर्ण करुनी वरिले त्यांना एकदाची. 16 सहस्त्र 108 अंतःपुर करी सर्वांसी समान संसार. प्रत्येकीस एक कुमरी 10 कुमर परी श्रीकृष्ण अलिप्ततो. ऐसे हे विज्ञान शक्तीचे कार्य श्रीकृष्णी अष्टविध ब्रह्मचर्य. येथे नसे ज्ञानी जना आश्चर्य जाणती अगाध प्रभू लीळा. तैसे हे आर्तदानी भगवंता अभय द्यावे शरणागता. अनाथांच्या समर्थनाथा भावे प्रसन्न आम्हावरी. जेव्हा द्रौपदी कुंती माता पांडव भक्तावरी येई आपदा. तेव्हा तेव्हा धावा करिता धावलासी जगतपती. पांडवासी सदैव रक्षिले द्रौपदीसी वस्त्र पुरविले. अर्जुनासी विश्वरूप दाविले उपदिशिले श्री गीता ज्ञान. शिष्टाईसाठी हस्तिनापुरी श्रीकृष्ण येईल म्हणून झडकरी. भानुमती नाना पक्वान्न करी परिप्रेमे भक्षिल्या विदुरकण्या. महाभारत प्रसंगी अर्जुन मोहग्रस्त झाला सैन्य पाहून. तेव्हा त्यासी गीता निरूपण धर्मयुद्ध करविले. कौरवादिकासी ठार केले. पांडव भक्ता राज्य दिले धर्मराज्य संस्थापिले. गर्भी रक्षिला परीक्षिती. तैसे प्रभू तू अनिमित बंधू करी विघ्न संकष्टांचा वधू. कामना पूर्वी कृपा सिंधू न्याय द्यावा आम्हासी. इति श्री पंचवतार महापूजा प्रथमोध्यायः. दंडवत प्रणाम. श्री पंचवतार महापूजा अथ द्वितीयोध्यायः. श्री दत्तात्रेयाय नमः. जय जय सच्चिदानंदा परब्रह्मा. जय जगच्चालका परमधामा. जय विश्व उत्पादका पुरुषोत्तमा. श्री दत्तात्रेया नमो तुझ. तू अनंत ब्रह्मांडाचा निर्माता. सकळ जीवांचा हित करता. सकळांचे पालन पोषण करता. रक्षण करता प्रभू तूच. प्रभो तू चिरायू नानावेशी. क्रीडा करूनी जीवा उद्धरसी. कैवल्य पदा योग्य करिसी. अवधूत वेशा नमो तुझ. अज्ञान जीवा द्यावया ज्ञान. भक्ता देसी अमोघ दर्शन. युगायुगी अवतार धरुन. चहुदाने जीवा देसी. कृतयुगी अंतिम चरणी. बद्रिकाश्रमी अत्रिमुनी. हिमालयाच्या तपोवनी. घोर तप करीतसे. तव ब्रह्मदेवाच्या आज्ञेने
तपोधन अत्री ऋषीने अनुसयेसी अतिप्रीतीने विवाह केला हर्षभरे. पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून अत्री करी तपमहान. शतवर्ष खडतर पूर्ण अंगुष्टावरी अखंड उभा. शेवटी तो परमपिता प्रसन्न झाला आनंददाता. आपणासी स्वये प्रदाता झाला अत्री अनुसयेसी. अत्री अनुसुये उदरी स्वये प्रभू अवतार धरी. ऋषिकुळी आनंद भारी सैंग ऋषी हे नाव ठेविले. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी शुक्रवासरे अरुणोदयासी. अवतरला अनुसये कुशी हर्ष झाला ऋषी जना. अनुसयेची सत्वकीर्ती पसरली सर्व भूवरती. तैसेची देवगणही गाती गुणकीर्ती सतीची. ऐसेची बद्रिकाश्रमाहुनी एके दिनी. नारायण नारायण करीत नारद मुनी. गमन करीती त्रिभुवनी भेटती त्रिअंबे ते. कमला सावित्री पार्वती त्यांच्या पुढा गुणगाती. सांगती अनुसयेची महती असूयाग्रस्त झाल्या तिघी. तिघीही आपल्या पतीस सांगती अजी सत्व हरावे निश्चिती. अनुसयेची गुणकीर्ती करावी तुम्ही कलंकित. स्त्री आज्ञेचे प्रतिपालन केले ब्रह्मा विष्णू महादेवान. गेले स्वप्रतिष्ठा विसरून आले बद्रिकाश्रमासी. तेथे बाळ सैंग ऋषी ते खेळवीत. अनसूया असे कौतुक करीत. तिन्ही देव ब्राह्मण वेशात आले भोजन मागवया. गारांचे तांदूळ आणले अनुसयेच्या हाती दिदले. म्हणती आम्ही भुकेले सत्वर पाक करी याचा. पाक करीता पाही निरखुन तांदूळ नसती हे ओळखुन. आता सत्व परीक्षा असे कठीण जाणीला कावा तिघांचा. न होय जरी याचा भात तरी सत्व जाय त्वरित. श्रद्धेने दोन्ही करजोडीत विनवी सती परमेश्वराते. आले सैंग ऋषी दुडदुड धावून करीती पात्रात अवलोकन. खतखत करी ओदन संकष्ट निवारिले मातेचे. अनुसयेने पात्र वाढिले तिन्ही देव आसनी बैसले. भात पाहुनी चकित झाले म्हणती धन्य अनुसये. परी असे आमुची एक अट निर्वस्त्र होऊनी वाढी ताट. तिन्ही देवांचा अघटित कट पाहुनी खिन्न सती माता. क्रीडत आले बाळ सैंग ऋषी येऊनी तिघांच्याही शीर्षी. श्रीकर ठेविती सहर्षी बालक झाले तिघेही. जैसी अनुसया मातेची अडणी फेडिली तुवा जगज्जननी. तैसे आमच्या अडी अडचणी धावून यावे अवधूता. तिन्ही देव बालक झाले अनुसयेचे सत्व रक्षिले. ते पाहुनी नारद आले घेऊनी तिन्ही देव्यांना. सावित्री कमला पार्वती अनुसयेच्या चरणी लागती. क्षमा करी गे महासती आम्ही दासी तुझ पुढा. तुझी कीर्ती आणि महती काय जाणेल आमची मती. झाली देवपणाची विस्मृती तेथे झालासे अनर्थ. तू तव तिन्ही देवांची जननी क्षमा करी आमच्या दुर्वर्तनी. पूर्ववत आमुचे पती करुणी देई दान पतिराजांचे. तव म्हणे माता अनसूया ही त्या प्रभूची असे किमया. विघ्न संकष्ट दुःख हराया रक्षिता प्रभू समर्थ. करावी परमेश्वराची भक्ती आणि संसाराची नको आसक्ती. स्थिर करावी चित्तवृत्ती ध्यास त्याचाची असावा. सर्व परमेश्वरा ते स्तविती तव दया घन संघर्षी उठती. तिन्ही बालके श्रीकरी स्पर्शिती
पूर्ववत होती तिन्ही देव, तव ब्रह्मा विष्णू महादेव. म्हणती हरला आमुचा गर्व, क्षमा करी तूच देवादिदेव. तूच दाता आमचा, अनुसेच्या चरणी लागती. क्षमा करी गे माते म्हणती, ही आमची अधोगती. झाली आमच्याच कर्मे, तू तव असे महामाता. तुझा पुत्र तर परमपिता, क्षमा करी अपराधा आता. आम्ही बाळ तुझेची, ऐसी करुणी स्तुती स्तवन. ऋषी महर्षी देवता गण, पुष्पे वर्षिती हर्षित होऊन. म्हणती श्रीदत्त श्रीदत्त, ऐसे आमचे संकष्ट विघ्न. निवारण करावे दुःख दैन्य, तुझे नाम क्लेशहरण. करी पूर्ण मनोरथ, करी स्वीकार या पूजावसराचा. आणि या वृक्ष कदान्नाचा, प्रसाद लाभो तुझ्या कृपेचा. देई सर्वा समाधान, सह्याद्रीच्या रम्य कुशी. तपकरी देवल ऋषी, ध्यास एकची अहर्निशी. शोध घ्यावा देवदेवेशाचा, देवलाने लिंग स्थापिले. प्रतिदिनी ते वाढू लागले, 12 कोस धगधगू लागले. गेले ते गगनावरी, सर्व देव ऋषीगण. मानव दानव जडचेतन, गेले सर्व भयभीत होऊन. गर्व झाला देवलासी, देवतागण बद्रिकाश्रमी आले. श्री दत्त प्रभूसी विनवू लागले, जीवोद्धारार्थ प्रभू निघाले. सह्याद्रीच्या रम्यवनी, श्री दत्त प्रभूंचे दर्शन झाले. महालिंग पातळी घातले, देवल ऋषी भयभीत झाले. आले शरण देवदेवेशासी, म्हणे प्रभो कृपा करी. आऊट हात लिंग राहू द्यावे वरी, माझ्या अपराधा क्षमा करी. भेटीची साक्ष असू द्यावी, तव प्रभूंनी अभय दिले. प्रसन्न झालो माग म्हणितले, देवलाने नम्रपणे मागितले. द्यावे अखंड सानिध्य, तथास्तु म्हणितले जगदानी. अखंड निद्रेसी येऊया स्थानी, हर्ष झाला देव ऋषी मुनी. पुष्पवर्षती प्रभूवरी, रुचिकाचा मनोरथ पूर्ण केला. 500 श्याम कर्ण वारू दिले त्याला. आमचे या उचित मनोरथ माळा, पूर्ण कराव्या अवधूता. यदुराजास अमोघ दर्शन दिले, 24 गुरूंचे निरूपण केले. जीवन मुक्तीचे रहस्य सांगितले, केले मुक्त भवार्णवातुनी. पृथ्वी वायू आकाश नीर, अग्निचंद्र प्रभाकर. कबूतर अजगर सागर, पतंग मधमाशी. गजमधुहारी हरिण, पिंगळा कुरुरमीन. बालक कन्या कातिण, बाण बनविणारा. सर्प भिंगुरटी जाण, हे 24 गुरु कथन. तैसे करावे मज ज्ञानदान, कृपा करावी आम्हावरी. गोरक्षासी बोध दिला, ज्ञान दिले काशीराजाला. ज्ञानी केले मदालसेला, अर्लकासी शांतविले. सहस्त्रार्जुना सहस्त्रकर, धूप दाविता दिलावर. चक्रवर्ती राज्य पृथ्वीभर, अमरपद पावसी. परी गो ब्राह्मण स्त्रियेसी, सांभाळावे अतिशयेसी. त्यांची हत्या जर करीशी, तर नाश पावसी तात्काळ. परी कर्मगती असे विचित्र, औदशेचे एता चक्र. मदांध होती बुद्धिनेत्र, सारासार सुचेची ना. तैसेची सहस्त्रार्जुनाचे झाले, कामधेनू ते जेव्हा पाहिले. अभिलाषे मन लालचावले, गेला सत्व विसोरुनिया. विनाशकाले विपरीत बुद्धीने, राजा अंध झाला अहंकाराने. जमदाग्नी रेणुका कामधेनू न जाणे, वार करी कामधेनूवरी. श्री दत्त प्रभूंची आज्ञा भंगिली, अधोगती चालून आली.
परशुरामे अवकळा केली, केला नाश सहस्त्रार्जुनाचा. शंकराचार्यावर दिला, आत्मऋषीवरी प्रसन्न झाला. पांचाळ राजा वाचविला, ब्रह्महत्येच्या पापातुनी. प्रातःकाळी काशीला स्नान, करुणी बद्रिकाश्रमी पुराण श्रवण. कोल्हापुरी नित भिक्षा करून, पांचाळेश्वरी भोजन करी. तैसे प्रभो आम्हावरी, कृपा साह्य करी झडकरी. उद्धरावे भवसागरी, न्यायमार्ग दाखवावा. हा श्री पंचवतार महापूजा ग्रंथ, भक्तिभावे ऐकती जे श्रद्धावंत. ते होतील दृष्टादृष्टी यशवंत, संशय काही नसेची. इति श्री पंचवतार महापूजा द्वितीयोऽध्यायः. दंडवत प्रणाम. श्री पंचवतार महापूजा अथ तृतीयोऽध्यायः. श्री चक्रपाणी प्रभवे नमः. जय जय श्री अव्यक्ता सच्चिदानंदा. जय निर्गुणा निर्वेवा अनंता. जय दयामया करुणावंता. कृपासागरा नमो तुझ. प्रभो तू जीवांचा हित करता, आनंद द्यावया कारणे अमूर्ता. फलस्थनगरी अवधूता, प्रकटलासी जगतपती. जनक जनकाई साकुशी, एऊनी कराडे या ब्राह्मणवंशी. अश्विनवद्य तिथी नवमीसी, अवतरले श्री चक्रपाणी. श्री चांगदेव नाम स्वीकारिले, फलस्थनगरे पवित्र केले. अनंता लीळा रावळे केले, सुखी झाले नगरजन. आंधळ्यासी नेत्र दिले, पांगळ्यासी पाय दिले. निर्धनासी धन दिले, अडणी पुरविली भक्तांची. तैसे प्रभो आम्ही हीन दीन, तुझ्याची आश्रय आम्हा लागून. संकष्ट विघ्न करी निवारण, समाधान द्यावे सद्भक्ता. तू अनेकांचे मनोरथ, पूर्ण केले देवा येथ. आमचा जाणूनी भावार्थ, महापूजा ही स्वीकारावी. ब्रह्मचर्याचे व्रत घेतले, संसारावरी उदास झाले. यात्रे करू सवे निघाले, पातले माता पुरा. शिखरावरी पव्हा निघाला, व्याघ्र गर्जना ऐकुनी पळाला. सर्वत्र हाहाकार झाला, गडबडिले सकळ जन. परी श्री चक्रपाणी तटस्थ, व्याघ्रवेशे श्री दत्त समर्थ. दोही देवा भेटी तेथ, परावर ज्ञान स्वीकरिले. षण्मास प्रभूंचे सन्निधान, देव देवेश्वरी नितशयन. मेरुवाळा तटीभोजन, पंचदेवळ्या करी क्रीडा. एकदा द्वारका यात्रा निघाली, श्री दत्त प्रभूंची आज्ञा घेतली. राऊळांनी तयारी केली, पातले द्वारावती. ज्योद्धार कार्य करीत, द्वारका नगरी झाली पुनीत. अनंत लीळा क्रीडा करीत, सुखी केले नगरजना. श्रीकरी सुपखराटा घेऊन, बिदी गोदऱ्या काढी झाडून. द्वारावती स्वच्छ करून, आदर्श दिला स्वच्छतेचा. खराट्याने रस्ते झाडिती, सुपामध्ये पुंजा भरिती. गोमतीत नेऊन टाकिती, सुख देती जीवजंतूंना. त्या घाणकेर कचऱ्याच्या मिसे, नरकयोनी जीवजंतूची पुसे. सुखफळा त्यांना देतसे, अगाध लीळा प्रभूंची. अनेकांचे दुःख नासिले, अनेकांना सुख दिले. मृत सांडासी ही जीवविले, हट म्हणता हटकेश्वरी. सुपेनी मार्ग खराटेनी विद्या, दिली कोणासी अपरोक्ष विद्या. 52 पुरुषा 84 सिद्धा, अवर विद्या देई प्रभू. जैसेची ब्राह्मण दीक्षिता घरी, तैसेची दीन दलितांचे घरी. भिक्षा मागून भोजन करी, संदेश देई समतेचा. ऐसेची रिद्धपुरीचे श्री गुंडम राऊळ. द्वारावतीस आले एक वेळ,
दंडरोनी देवपूजा मांडिली सकळ, बैसले गोमती तिरी. तेथे आले श्री चांगदेव राऊळ, सुपी भरुनी मोडिला तो खेळ. श्री प्रभू मुगुटी दीनदयाळ, सुपखराटा हाणी तसे. या अलौकिक लीळेतून परावर शक्तीचे संक्रमण, स्वीकरी श्री प्रभू आनंदान. पवित्र त्या गोमती तटी, द्वारका नगरी परम पवित्र. दोही देवांची प्रसन्नता एकत्र, गोमतीच्या लाटा हर्षित सर्वत्र. मिळती महासागरास नित अवस्थान नारायण मंदिरी. सप्त पाताळ गुंफे भीतरी, नित्यदिनी पश्चात प्रहरी. चिंती सकळ जीवांते, पाहुनी ऐसे जनहित कार्य. चहुदानी राऊळांचे औदार्य, द्वारावतीत आनंद पर्व. येती योगी जन दर्शना, ऐसी पसरली देशांतरी कीर्ती. भक्त ऋषी मुनी दर्शना येती, दूर दूर चमत्कार वर्तती. गाती गुण राऊळांचे, कामाख्या काउरुळ देशाची. जाणती ती हटयोगाची, तरुण सुंदर भीती तिची. असेक अनेक योगी जना, अनेक योग्यांना तिने हरविले. हटयोगाचे आव्हान दिले, अनेकांचे पतन केले. गर्व झाला अतिथिला, एक वेळ करीत होती तळण. तप्त तेलात करांगुळी बुडून, करपली होती तेव्हा जळून. पण दुःख काही वाटेची न. द्वारकेत राऊळ निरूपण करीती, त्याच वेळी करांगुळी श्रीमुखे घालती. भक्तिजन कारण विचारिती, रहस्य सांगती कामाख्येचे. ही वार्ता कामाख्येसी कळाली, श्री चांगदेव राऊळ नामेची वेधली. त्यांची महती स्वये अनुभवली, म्हणे योगेश्वर प्रभू असे. मेहकरी सारंगधर मंदिरी, आग लागली चांदव्या भीतरी. द्वारावती ठाऊने राऊळे झडकरी, श्रीकर चोळण विझविली. ऐसे आमचे रक्षण, करावे जी जगजीवन. पापताप करावे क्षाळण, ज्ञान प्रेम द्यावे जी. एकदा कोणी एक ब्राह्मण, म्हणे द्वारावतीस जाऊन. घालू सहस्त्र भोजन, दर्शन घेऊ द्वारकेचे. निघाला सर्व तयारी निशी, वाटेत चोर लुटिती त्यासी. खिन्न होऊनी विचारी मनासी, तव ब्राह्मणी म्हणे धीर धरा. पहा मी मुखी लपविला दागिना, घाला सहस्त्र ब्राह्मण भोजना. जोडावे द्वारकेत पुण्यनाना, आल्या भोगा व्हावे सादर. ब्राह्मण म्हणी संतोषला, लगबगीने द्वारकेत आला. राऊळांचा महिमा ऐकिला, आमंत्रण दिले राऊळांसी. तैसे इतरही आमंत्रणे दिली, आधी राऊळांची तयारी केली. यथा सांग पूजा अर्चा झाली, आरोगणा करीती राऊळ. ब्राह्मणी वाढू लागली अन्न, ब्राह्मणांचा भाव पाहुनी संपूर्ण. श्रीचक्रपाणी प्रभू झाले प्रसन्न, करीती अवलीळा आरोगणा. राऊळांची विरुद्ध आरोगणा, पाहुनी ब्राह्मणी खिन्न मना. कोण ब्राह्मण हा किती खाई अन्ना, आश्चर्य भय दाटले मनी. तवा हात आखडीती देवाधिदेव, स्वीकरुनी ब्राह्मणाचा पवित्र भाव. आशीर्वचन देऊनी सोडिला ठाव, ब्राह्मण पात्र काढू लागी. तव पात्रा खाली निघे पात्र, ऐसे निघाले 500 पात्र. ब्राह्मण मनी विचारी सर्वत्र, विचित्र भाव ब्राह्मणीचा. राऊळ असती ईश्वर पात्र, माझी श्रद्धा असे पवित्र. त्याचे प्रत्यंतर 500 पात्र, दाविले मज राऊळे. सहस्त्र वेदविद ब्राह्मण भोजन, एकाच पात्री मज मिळते पुण्य. परी पापिणी तुझे कलुषित मन, म्हणून ते अंतरले. ऐसी खिन्न मने झाली दोघांची, भोजने झाली इतर ब्राह्मणांची.
अलौकिक लीळा असे राऊळांची कीर्ती सर्वत्र पसरली. कोणी एक वृद्ध ब्राह्मण राऊळासी म्हणे येऊन, काशी यात्रा मज कशी घडेन. क्षणात यात्रा करविली. जोगरा नामे एक ठाकूर, त्याचे अनेक गुंड चोर. त्यांचे करवी करी अनाचार, धनकण लुटी तसे. एकदा स्वतः जोगऱ्याने सेवकांचे कृत्य पाहिले नेत्राने. त्या अति बिभत्स प्रकाराने जोगऱ्याचे मन द्रवले. जोगऱ्यास अनुताप झाला, आत्मचिंतन करू लागला. आजवरच्या पापकृत्याला मीच असे कारण. कित्येकांचे संसार मोडले, कितीकांवर अत्याचार केले. स्त्रीलेकुरीही चिरडले, कितीक झाले अपंग. पापक्षाळनार्थ मनी विचारिले, पुरोहितांचे निबंध पाहिले. आपले तोंड वादीने शिवले, प्रायश्चित घेतले देहदंड. ऐसा निश्चयो करुनी मनी, जोगरा निघाला अनुताप करुनी. सप्तनिशिदिनी द्वारका भुवनी, पातला गोमती तिरी. तेथे एक भेटला ब्राह्मण, तो म्हणे घे राऊळांचे दर्शन. तुझी पाप नासली जाण, पातळे गुंफे जाय तू. जोगरा गुंफे माझी आला, राऊळांनी कृपा दृष्टीने पाहिला. जोगरा अंतरी निवाला, करी साष्टांग दंडवत. या परी जोगऱ्यास शांतविले, सुवर्ण द्वारकेचे दर्शन घडविले. त्यास प्रत्यंतर आणूनी दिले, केले सकळ पापमुक्त. जोगऱ्यास ज्ञान दिले, येथे परप्रकट केले. तेसे आमचेही भले, करावे जी प्रभुराया. अनुतापाच्या तप्ताश्रूंनी आमचे जीवन जावे उजळुनी. पापताप क्षाळन करुनी, आमचा उद्धार करावा. कामाख्या नामे हठयोगिनी, आपल्या नामे गेली वेधुनी. आली द्वारावती लागुनी, भोगभिक्षा मागतसे. तिच्या निमित्ते पुरत्यागुनी, श्री चक्रधर रूपे अवतार घेऊनी. भक्तजना ज्ञान प्रेम देऊनी, करिसी उद्धार जीवांचा. श्री पंचवतार पूजावसर, भक्तिभावे जे करीती निरंतर. दुःख दैन्य त्यांची होती दूर, त्यांना देई न्याय प्रभू. इति श्री पंचवतार महापूजा तृतीयोऽध्यायः. दंडवत प्रणाम. श्री पंचवतार महापूजा अथ चतुर्थोऽध्यायः. श्री गोविंद प्रभवे नमः. जय आनंद रूपा निर्विकारा, जय जीवजातीच्या माहेरा. जय निर्गुणा ब्रह्मा परात्परा, जय श्री चिद्दवा नमो तुझ. जीवा आनंद द्यावयासाठी अवतरसी तू जगजेठी. अपार कृपा धरुनी पोटी, जीव उद्धरसी करुणा करा. काणव शाखी ब्राह्मणवंशी, अनंत नायक नेमाईसा कुशी. जीवा दवडुनी गर्भी अवतरशी, कणववेतव दयानिधी. दवडले या जीवा चैतन्य फळ, देऊनी करी लीळा केवळ. माता पित्याची अपूर्व जोड, आनंद वर्षाव जीवनी. भाद्रपद शुद्ध त्रयोदशी, बुधवार द्विप्रहरनिशी. अवतरले ती ऋषिकेशी, मनुष्यवेश धरुनिया. प्रभो तू निजानंद तृप्त, जीव असती अविद्याग्रस्त. करीतो संसार पाशमुक्त, उद्धार करिजी आमुचा. गुंडो ऐसे नाव ठेविले, निपटण्यांचे राऊळ झाले. आप्तगोत्रही सुखावले, उत्सव करीती नारी नर. गुंडम राऊळांची बाळलीळा, पाहुनी हर्ष भरे डोळा. नित होई आनंद सोहळा, गुणगाती सकळही. तव शीघ्रची माता पिता, काळ धर्मासी गेली त्वरिता.
तया मातृत्व फळप्रदाता दिव्य लीळा करी प्रभू. मामा मावशीने सांभाळिले, मातुळ ग्रामा पवित्र केले. 8 वर्षा मुंजी बंधन झाले, नेले अध्ययना रिद्धपुरा. तेथे तिकोपाध्ये वेदविद, वेदाभ्यास देती सदोदित. राऊळा ठेविले पाठशाळेत, अचाट प्रज्ञा स्वीकरी प्रभू. गुंडम राऊळांचे तेथील वर्तन, पाहुनी आश्चर्य करीती ब्राह्मण. म्हणती नसे हे मानव साधारण, ईश्वर अवतार भासतसे. नये जे जे अन्य बालका, वेदविद ब्राह्मण पाठका. स्वय काढुनी त्यांच्या चुका, वेदमंत्र उच्चारती. तैसेची अनेक चमत्कार, चाटेया दावी प्रभुवर. रात्रो प्रकाश गगनावरा, श्रीमूर्ती पासूनी पसरला. ते उपाध्या सांगू गेले, उपाध्ये सत्वर तेथे आले. शुभ्र प्रकाश दर्शन झाले, म्हणती राऊळ ईश्वर. तैसे प्रभू आम्हावरी, तव कृपेचे छत्रधरी. नित्यानित्य विवेक अंतरी, ज्ञान प्रकाश पसरावा. अज्ञान आणि अन्यथा ज्ञान, नष्ट व्हावे अनिष्ट विघ्न. दुःख दारिद्र्य आणि दैन्य, निवारुनी सुखी करी. गुरुगृही गायींसाठी, चारा आणि जगजेठी. तव ते गवताची पेंडी, चाले वरची अधांतरी. ते पाहती सर्व विद्यार्थी, आश्चर्यचकित हर्षित होती. उपाध्याप्रती सांगू लागती, उपाध्ये म्हणती ईश्वरू हा. एकदा राऊळांनी घेतला संन्यास, दुंडी राऊळा सवे आले द्वारकेस. तेथे भेट झाली गोमती तीरास, श्री चांगदेव राऊळांची. तेथे परावर शक्ती स्वीकरिली, श्री चक्रपाणी प्रभूंची आज्ञा घेतली. समाज कार्याची प्रवृत्ती झाली, जीवोद्धारही करी प्रभू. ऐसी राऊळांची गुणकीर्ती, समाजात सर्वच गाती. नसे भेदभाव जाती पाती, राऊळ दैवत सर्वांचे. ऐसेची एक बालकदारी, खात होते ताटात भाकरी. राऊळ ही घेती त्याची भाकरी, करीती आनंदे आरोगणा. तव बालकाची माता आली, म्हणे जीजी आम्ही तेली. तेल्याची भाकरी कायसे या भली, आपण ब्राह्मण खात असा. तव श्री प्रभू म्हणती तिये वेळी, आवो जाय जाय म्हणे मेली. भाकरी काही तेल्याची झाली, भाकरी असे लाखाची. सर्व जाती पातींची बंधने, राऊळा नसे काही पाळणे. जैसे ब्राह्मणा घरी विहरणे, तैसेची दीन दलितांघरी. ज्यांची ज्यांची असे कणव, त्यांचे घरी श्री प्रभूंचा ठाव. मातंग महारांची ही किव, स्पृश्यास्पृश्य भाव नसे. तेथे स्नेह वसे दयार्णव, आपपर नसे भेदभाव. उतरंडीची करीती उठाठेव, खाद्यपदार्थ आरोगिती. तव रिद्धपुरीचे महाजन, राऊळ सर्वत्र विहरती म्हणून. मातंग अस्पृश्यावर चिडून, त्यांची घरे उठविती. तव ते अनाथ दिन, दलित वस्ती दूर नेऊन. बांधती झोपड्या कष्ट घेऊन, दुःख करीती अंतरी. वर्णाधार जाती पाती, स्वार्थ अहंकारे निर्माण होती. माणसा माणसास विभाजती, उच नीच म्हणूनिया. अयोग्य असे ही व्यवस्था, सर्व जीवांची ठेवूनी आस्था. न्याय देण्या जगी समजता, समता प्रभूंची वर्षतसे. जरी झाली वस्ती दूर, तरी त्यांचे घरी प्रभुवर. जाऊन त्यांना देती धीर, अनिर्बंध प्रभू क्रीडे.
तेथे पाण्याची नसे सोय, मातंग धरिती प्रभूंचे पाय, श्री प्रभू म्हणती मेली जाय, आओ येथ खणावे म्हणे. त्या संकेतस्थळावर खोदू लागले मातंगवीर, श्री प्रभूंची कृपा थोर, नीरमधुर लागले. दलितांचा घेऊनी कैवार, निर्मिली ही मातंग विहीर, समाज सुधारणेचे सार, दावी आदर्श प्रभू जगा. ऐसेची एकदा हरिपाळ देव, आले रिद्धपुरा सांडोनी वैभव, रांदवण हाटी श्री प्रभू राव, शेंगुळ बुड्डे आरोगिती. तव हरिपाळ देव समोर आले, जय जय करीत श्रीकर जोडिले, श्री प्रभू अति हर्षित झाले, शेंगुळ बुड्डे प्रक्षेपिती. तो शेंगुळ बुड्ड्यांचा प्रसाद, हरिपाळ देव झेलती अलगद, श्री प्रभू अति सद्गतीत होत, श्री चक्रधरची होय म्हणे. ही श्री प्रभूंची प्रासादिक उक्ती, तैसेची परावर ज्ञानशक्ती, दोन्ही स्वीकरिली अलौकिक युक्ती, भक्तिमुक्ती द्यावया. गवळणीचे दही दूध चाखुनी, अडलेल्यांचे काम करुनी, आठवताच येई धावनी, सुख देती सर्वांसी. ऐसेची एक बाई खाष्ट, सुनास देई नितकष्ट, आपण दूध खाई चविष्ट, सुनास ताक वाढितसे. तव त्यांचे घरी प्रभू गेले, सासूबाईस ताक वाढले, सुनास दूध खाऊ घातले, आग्रह अति करुनिया. सासूबाई समजल्या सर्व, श्री प्रभूंचे समता पर्व, भेदभाव स्वार्थ गर्व, तेथे काही चालेची ना. ऐसी घरोघरी समानता, सर्वाभूती दावी ममता, घालविण्या समूळ विषमता, प्रभू कार्य वर्ततसे. मृत बालका जीवविले, अनेक बालकांसी सांभाळिले, निर्धन ब्राह्मणा धन दिले, कन्यादान करावेया. निपुत्रिकास दिले पुत्र, निर्धनास धनकलत्र, पांगुळ्या चालवी ऐसे चरित्र, वाचा देई मुक्यासी. आपल्या कृपा प्रसादे करुन, कृमी जाई ब्रह्मपदा लागून, पापताप जाती नासून, सुख स्वास्थ्य लाभतसे. माहिम भट्टा दर्शन दिले, मोक्ष मार्गा योग्य केले, सेवा दास्यही घडविले, देऊनिया सन्निधान. जगधरणा राजा एक, यादव राजाचा मांडलिक, तो प्रभूंचा अनन्य सेवक, प्रसादे विन जेवेची ना. सारंग पंडित काशीस निघाले, श्री प्रभूंच्या भेटीस आले, स्तुती सुमन श्लोके आळविले, स्वीकरी प्रभू आरोगणा. एकदा काशीचे न्याय भारती, 500 शिष्यासह खेडगावी येती, केशव नायक विनवया जाती, रिद्धपुरासी चालावे. तव ते न्याय भारती म्हणती, रिद्धपुरासी श्री प्रभू असती, ते सर्वत्र विहार करती, स्पृश्यास्पृश्य न पाळिती. जरी कराल त्यांना नियंत्रित, तरी येऊ आम्ही रिद्धपुरात. नायक म्हणती आम्हीच आश्रित, आमचे काही चालेना. न्याय भारती विचार करीती, इतर लोकांसी विचारिती, श्री प्रभूंची महिमा ऐकती, म्हणती जाऊ रिद्धपुरा. ऐसिया परी ते रिद्धपुरा आले, श्री प्रभूंचे दर्शन घेतले, राऊळासह पूजा भोजन झाले, सर्वही बैसले राजमठी. श्री प्रभूंची प्रवृत्ती जाणून, आचार श्री नागदेवान, माहिम भट्टासी संबोधून, म्हटले काही चर्चा करा. माहिम भटासी स्फुरण आले, ते न्याय भारतीस म्हणाले, सांगावे आपण आम्हा भले, जीवन मुक्त तो कैसा असे. तव न्याय भारती संन्याशी, पाहे श्री प्रभूंच्या श्री मूर्तीशी,
बोले निसंकोच वाणीसी, जीवन मुक्त तो ऐसा असे. द्राविड देशीच्या ब्राह्मणाला दर्शन देऊन बोध दिला. दावी निज बोध रूपाला, निर्गुण ब्रह्म प्रभू दिसे. देवे देवो प्रकाशिला, देवा मोगरिया हाणीतला. दामूर्त राजा ही ताडिला, नारियळे करुनिया. भटांचा मनोरथ पूर्ण करून, लक्ष्मींद्र भटा द्वारका दर्शन. दर्शना सरीसेची अनुसरण, तैसे कृपा करी प्रभो. परमार्गासी सांभाळिले, आबाईसाचे रक्षण झाले. महदंबेसी काव्य स्फुरविले, श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर. दाढ नख केश कलाप, प्रसाद साधास दिला अमुप. माईबाईचे अनुसरण तप, चरित केले सन्निधानी. सावळापुरीची सासूर वाशिन, दुःखी कष्टी अनाथ दिन. नसे माहेरचे कोणी म्हणून, सदैव जाच असे तिला. एकदा घरी झाले भांडण, पती म्हणे तू दैवहीन. जाय आता माझे घरातून, तीही निघाली धैर्याने. तेव्हा तिचा पती म्हणाला, कोठे जाशील तू कोण तुला. निर्धारपूर्वक ती म्हणे त्याला, माहेर माझे रिद्धपुर. रावळीकडे माऊलीपणे, लेकी जावई येईल म्हणे. वस्त्रप्रावरण घ्यावे म्हणे, भक्तजनांसी सांगती. ती रडत स्फुंदत आली, तव प्रभूनी स्नेहे आलिंगली. हुंदकी देत ती रडू लागली, शांत करीती प्रभू तिला. तव तो तिचा पतीही आला, धरून त्याने श्रीचरणाला. म्हणे क्षमा करावी प्रभो मला, अपराध उदरा घाली माझे. 5 दिवस पाहुण 4 झाला, साडी चोळी घेतली लेकीला. पासवडी दिली जावयाला, सन्माने धाडिली सासुरी. नरसिंग दर्णा नामे राजा, रिद्धपुरा येई दर्शन काजा. दृष्टी पडताच श्री प्रभू राजा, धाव घेई श्रीचरणी. एकदा रिद्धपुरीचे महाजन, नवरात्राचे करीती आयोजन. राजमठी करिता घटस्थापन, सजविती सर्वही परिसर. तव तेथे राऊळ आले, साज शृंगार मोडुनी काढिले. घटासही विध्वंसले, न मानवे ते प्रभुराया. तव ते महाजन नाराज होती, परिश्री प्रभू पुढा काही न म्हणती. भक्तजनांवर विपरीत होती, खंती करीती राऊळ. भक्तजनांचा अभिमान घेऊन, निघाले राऊळ रिद्धपुरातून. काजळे देऊळ वाडा जाऊन, राज्य करीती भक्तजनांसह. रिद्धपुरा विपरीत घडू लागले, रोगव्याधी विघ्न आले. ब्राह्मण महाजन विनवू लागले, यावे जी निज रिद्धपुरा. प्रभू भक्तजना घेऊन आले, ऐसे सकळांचे रक्षण केले. करीती 60 जीवांचे भले, प्रतिदिनी अविद्या छेदुनिया. स्वामी स्वतः महिमा गाती, श्री प्रभूंच्या लीळा ऐकती. रिद्धपुरी परमेश्वर वसती, म्हणून ते परमेश्वरपुर. तेथे जाता थोर योग्यता मिळे, पावला पावली गोमटेची जुळे. तेथीचे रजते ब्रह्मादिकान मिळे, भक्ता आनंद सोहळे. श्री प्रभूंचे चरित्र गाता, सुख लाभे अपार चित्ता. गोमटे होऊन होई स्वस्थता, आत्मशांतीचा न्याय मिळे. इति श्री पंचवतार महापूजा चतुर्थोऽध्यायः. दंडवत प्रणाम. श्री पंचवतार महापूजा अथ पंचमोऽध्यायः. श्री चक्रधराय नमः. जय आनंद कंदा सर्वात्मका, जय अव्यक्ता आनंददायका. जय अच्युता सर्वव्यापका, शुद्ध बुद्धा सर्वेश्वरा. जय परात्परा पूर्ण ब्रह्मा,
जय अगाधा परमधामा, जय सच्चिदानंदा निरुपमा, सर्वातिता कृपानिधी, जय जीव प्रपंचा व्यतिरिक्ता, जय अनंता शक्तियुक्ता, जय निर्गुणा नित्यमुक्ता, तृप्तकामा परमेश्वरा. प्रभो तू निर्वेव निराकार, होसी कृपावसे सावेव साकार. जीवोद्धराया घेसी अवतार, क्रीडा करीसी अलौकिक. गुजरात देशी भरूच नगरी, प्रधान विशाळ देव राज्य करी. भार्यातयाची माल्हनी सुंदरी, हरिपाळ देव पुत्रतया. हरिपाळ देव शूरवीर थोर, 32 लक्षणी तनु सुंदर. कमला राणी अति चतुर, सुखी संसार तयांचा. परी अकस्मात विपरीत घडले, हरिपाळ देव आजारी पडले. सर्व उपाय करुनी थकले, झाले तयातची देहावसान. तारुण्याच्या उंबरठ्यावर, गतप्राण झाला प्रधान कुमर. शोकाकुलतेने राजपरिवार, प्रजा दुःखे आक्रंदंती. संसार असे हा नाशवान, जन्म मृत्यूचे चक्र गहन. नियती पुढा मानव लहान, कर्मवसे फळ पावतसे. सर्वत्र पसरला दुःख सागर, आली अंतयात्र राजघाटावर. नर्मदा तिरी चंदनाच्या चितेवर, ठेविले कलेवर हरिपाळाचे. पाहण्या शेवटचे पुत्रमुख, झालासे विशाळ देव सन्मुख. मुखावरण काढिता आश्चर्य एक, पाहता क्षणीच ओरडला. कुमरुजी आला, कुमरुजी आला. हे ऐकताची आनंद पसरला. सरणावरून हरिपाळ उठला, बैसविले त्यास शिबिकासनी. मंगलवाद्ये वाजू लागले, भरूच नगर शृंगारिले. गुढ्या तोरणे उभारिले, आनंदले नारी नर. प्रधान पुत्र हरिपाळ देव, जिवंत झाला म्हणती सर्व. पुन्हा पुन्हा विशाळ देव, आभार मानिती ईश्वराचे. परी तो पूर्वीचाची हरिपाळ नव्हता, पहा श्री चांगदेव राऊळांची कथा. जीवोद्धारार्थ स्वीकरिले प्रेता, पतितोद्धारक अवतार हा. भरूच नगरी भगवंत आले, हरिपाळ मिसे वर्तू लागले. कमला राणीचे निमित्त केले, सोडिले राज्य रामयात्रे मिसे. आले रिद्धपुरा रांदवण हाटी, झाली श्री गुंडम राऊळांची भेटी. अनंत जीवांच्या उद्धारासाठी, घेई प्रेरणा श्री प्रभूंची. शेंगुळ बुड्याचा प्रसाद घेऊन, स्वीकरी श्री चक्रधर नामविधान. तैसेची परावर उभय ज्ञान, ज्ञानापाठी वैराग्यही. कटी प्रदेशी एकसुडा, श्री मुकुटासी एकसुडा. आले साल बर्डीच्या पहाडा, स्वीकरी मौन 12 वर्षे. योगिनी मुक्ताबाईची प्रार्थना, स्वीकरी कंदमुळे फळे नाना. करियती आवडी आरोगना, तैसी पूजा ही स्वीकारावी. एकदा एक ससा होता धावत, त्या मागे कुत्री लागली भुंकत. धनुर्धर पारधी ही वेद घेत, मारण्या टपले सशाला. स्वामी बैसले होते विजनी, शरण आला ससा धावनी. त्यास रक्षिले अभय देऊनी, पाराध्यासही बोध दिला. तैसे प्रभो संकष्टातुनी, दुःख विघ्न अनिष्टातुनी. अखंड सेवा दास्य देऊनी, रक्षण करावे जी आमुचे. उदयनाथांच्या विनंतीवरून, स्वीकरिली वयस्त बिन्नी विद्या पूर्ण. त्यांची विद्या ही केली संपूर्ण, अस्तिपरी स्वीकरी सहस्त्रवर्ष. ओरंगल प्रदेशी जाऊन, महदोबा भक्ता प्रेम देऊन. हंसाबासी स्वीकरून, उद्धरिले प्रिय भक्तराजा.
नीळभट्टासी दर्शन दिले, मागील फांकी पाहा म्हणितले, तत्क्षणी वेद बोध दिदले, अनुसरले ते सर्व भावे. नीळभट्टा इंगळी चावली, ती विषव्यथा अंगी भरली, आज्ञा घेऊनी प्रभुस्तुती केली, केले तत्क्षणी विषहरण. अचलपुरीची धानाईसा राणी, निर्वाणेश्वरी नीळभट्टा पाहुनी, पूजा कराया सन्मुख येऊनी, विनवू लागली भटाते. तव नीळभट्ट भांडारेकार, म्हणती हा पूजा पुरस्कार. आमचे स्वामी असती ईश्वर, त्यांचेची ठाई करावा. आनंद झाला राणीचे मनी, स्वामी आले राजभुवनी. राणीची रत्नपूजा स्वीकरुनी, मनोरथ पुरविला भटाचा. आम्ही अभागी हीन दीन, नसे आम्हा आपुले सन्निधान. द्यावे आम्हा आपुले सन्निधान, घडवुनी सेवा साधनाची. उकिरडा पहुड स्वीकरुनी, पुरभजनाचा अधिकार घडवुनी. चोर सांगाती सोडवुनी, भुजंगासी निर्वैर करी. डाकरामी सिंहनाद करुनी, व्याघ्रा पळविले मंदिरातुनी. व्याघ्र पिला जाळी येसे खेळवुनी, महिषा रोखू निवर्तला. घोडा चुडी शिष्यांची विनवणी, जी जी चलावे किष्किंदवनी. त्यांची विनंती स्वीकरुनी, निघाले त्यांचे समवेत. घोडा चुडीचे शिष्य तामसी, एका घरी आले भिक्षेसी. कडत आंबील मिळाली त्यासी, तव क्रोधाग्नी त्यांचा भडकला. त्याने घरास हात पुसले, क्रोधे जलजाव म्हणितले. सर्व घर जळू लागले, आग लागली गावासी. त्यांचे हिंसक क्रोर्य पाहुनी, संगत त्यांची सोडिली स्वामींनी. आले रिद्धपुरा लागुनी, त्रिदिनी अहोरात्र चालत. श्री प्रभूंची भेटी होता, दूर झाली अस्वस्थता. दोही देवांची प्रसन्नता, देवादिका नवर्णवे. भोगरामी भोप्याची पूजा अर्चना, नित्य बोणे बाईयांची आरोगणा. ओट्यावरी बैसता स्थिती ब्राह्मणा, दर्शन दिले मनसरी. एकदा एका गुरूंचे शिष्य दोन, मठासाठी झाले त्यांचे भांडण. न्यायालागी आले महाजन, मठाधिपती निवडती. एक शिष्याती चतुर, त्यास गादी अर्पिती धुरंधर. दुसरा सेवा भावी थोर, परिज्ञान अभ्यास नसेची. तो झाला तेथ पराजित, म्लान मदनी निघाला भ्रमत. तव स्वामी भेटले अघटित, सांगू लागला व्यथेते. स्वामी झाले त्यावर प्रसन्न, पुन्हा जमवनी महाजन. दिले त्यासी न्यायदान, केले मठाधिपती. किरारिया नेत्रपतन, करी नयन प्रत्यारोपण. अन्याय करी निवारण समाजाचा. ऐसा अन्यायाविरुद्ध आवाज, उठवनी दिला न्याय निर्व्याज. आमच्यावरील अन्यायी आज, निवारण करी प्रभो. त्या काळी तर विषमतेत, जगत होती मानव जात. त्याविरुद्ध कार्य करीत, दिला संदेश समतेचा. अज्ञान आणि अन्यथा ज्ञान, फेडुनी दिले दिव्य ज्ञान. करुणी धर्म संस्थापन, युगावतार श्री चक्रधर. स्वामी आले मेह कराला, दर्शन झाले बोणे बाईला. प्रार्थुनी नेले बिढाराला, त्यांची सेवा स्वीकरिली. एकदा जन्माष्टमी पर्वानिमित्य, मातीचे गोकुळ निर्माण कृत्य. पाहुनी म्हणाले बोणे बाईस सत्य. श्रीकृष्ण काय मातीचा, आम्ही तर श्रीकृष्ण भगवंत. भा तुम्ही देवकी पुण्यवंत, सर्व भक्तिजन भाग्यवंत. अवसर दाखवू जयंतीचा. स्वामी झाले बाळकृष्ण,
दिला बोणे बाईस मातृत्वमान, अपूर्व लीळा दाखवून चहुदानी क्रीडे प्रभू. पुढे सिंहस्थ यात्रा होती, बोणे बाई तयारी करीती. स्वामी सही करीती विनंती, सोबत यावे त्र्यंबकेश्वरा. विनंती मानून बोणे बाई यांची, उद्धार यात्रा श्री चक्रधरांची. सिंहस्थ यात्रेची निमित्तची, हेतू असे तो पैठणचा. पैठण नगरी ऐतिहासिक, तेथे नानाविध सांप्रदायिक. योगी ऋषी मुनी सकळिक, तीर्थविख्यात गोदातीरी. गोदातीरी भोगनारायण, तेथे यतिमुनी वेश धरून. स्वीकरी ज्योद्धार व्यसन, आदी कारण श्री दत्त प्रभू. बोणे बाई या शोधिती स्वामींना, स्वामी भेटती नागूबाईसांना. बाईसा म्हणती स्वामींना, यावे आमुचे या गुंफेसी. जव आवडे तव असावे, नगरामध्ये विहरावे. सिंहस्थ यात्रे काय जावे, आपण जेथे तो त्र्यंबकची. बाईसांची विनंती मानून, स्वामी आले गुंफे लागून. पाय पुसणे बैसण्या आसन, दिले स्वामी रायांना. आरोगणे लागी पाणी भात, तोही वाढीला दुधी पात्रात. उच्चासनी बैसुनी तोऱ्यात, शिष्य करीती पूजा तिची. बाईसांचा पूर्वाधिकार, असे थोर प्रेमाधिकार. म्हणून अवहेलना प्रभूवर, करी सहन संयमाने. इकडे बोणे बाई या शोधिती, बाईसांचे गुंफे स्वामी भेटती. म्हणे चला यात्रे पुढती, निघाले स्वामी तत्क्षणी. परी गोदेच्या पात्रातून, स्वामी परतले लगबगीन. इवलासा त्र्यंबक या घेऊन, म्हणून निरोप दिला त्यांना. स्वामी परतून गुंफे आले, बाईसांचे समाधान झाले. परिपूर्ववत वर्तू लागले, आपुले श्रेष्ठत्व मिरविती. तव तिसरा दिवस उजाडला, दिव्य प्रेमाचा संचार केला. त्रिदोष बाईसांचा फेडला, म्हणे मी पापिनी जी पापिनी. स्वामी सेवकत्वाचा भाव उमटला, घालून लोटांगण श्रीचरणाला. क्षमा करावी जी म्हणे अपराधाला, मी तर अज्ञान बालक असे. ऐसा बाईसांचा भाव पाहुनी, अभय दिले श्री चक्रधर प्रभूंनी. भक्त बाईसा तेव्हापासुनी, अनुसरल्या स्वामी राया ते. बाईसासी प्रेम देऊनी, परमार्गाची प्रवृत्ती धरुनी. ज्योद्धार कार्या लागुनी, क्रीडे प्रभू अहर्निशी. ऐसे अनेक भक्त भेटले, ज्ञान निरोपण सुरू जाहले. अयोग्या ते योग्य केले, धर्मस्थापना करी प्रभू. स्त्री शूद्र श्रेष्ठ कनिष्ठ, हा भेदा भेद करी नष्ट. समताधिष्ठित तत्वश्रेष्ठ, भक्ती मार्ग हा सकळांचा. मातंगाचा मोदक घेऊनी, विकल्प झाडी प्रसाद देऊनी. दाको बासी ही सन्मानुनी, स्वीकरी त्यांच्या भेटी ते. महदाईसा बाईसा, हंसराजा उमाईसा. साधाईसा एकाईसा, ज्ञान दिले स्त्रियांनाही. खेई गोई बाई या दोन्ही, आपुली अपार संपत्ती सोडुनी. अनुसरल्या स्वामींचे श्रीचरणी, औदार्य पाहुनी स्वामींचे. आऊसासी सानिध्य दिदले, डांगरेशाही भक्त संबोधिले. लखुबाई देमती बोधिले, सबला केले अबलांना. काळस्फोटे लळिताई राखिले, माईबाई ते शांतविले. जस्माईसाचे काहुर फेडिले, तैसे सदैव रक्षी प्रभू. माहिंभट नामे विद्वान ब्राह्मण, असे सकळही शास्त्र संपन्न. त्यासी ज्ञानाचा गर्व अभिमान, दूर करुनी बोध दिला. तैसेची नागदेवा घडविले,
ब्रह्मविद्येचे निरोपण केले, आचार्यपदी प्रतिष्ठित केले, प्रवाहिता केला ज्ञानमार्ग. जैसे द्वापरी श्री कृष्ण चक्रवर्ती अर्जुना प्रति श्री गीता निरोपिती, तैसे ब्रह्मविद्या नागदेवा प्रति निरोपिती श्री चक्रधर राव. मोहासक्ती सोडविली, ईश्वरी आवडी वाढविली, परमार्गाची धुरा सोपविली, तैसी करावी कृपा प्रभो. भाई देवा आणि नाथोबा, पद्मनाभी आणि दायंबा, परसनायका रामदेवा, सानिध्य दिले अपूर्व हे. जोगनायका शांत केले, पंचगंगा ब्राह्मणा निवविले, राहेरी द्विजपत्नीसी जीवविले, तैसे रक्षी प्रभुराया. उत्तरा पंथे गमन करिता, भक्तिजन करीती दुःख आकांता, गीता पाठ स्मरण सांगता, झाले प्रभू ते वेळी. तेची प्रमाण घेऊनी श्री पंचकृष्ण महापूजा रचुनी, स्तोत्रपाठे प्रसन्न होऊनी, न्यायंबासा रक्षी प्रभो. ओवी संख्या 346, यथामती गुंफिले वाक्पुष्पास, श्री पंचवतार महापूजेस भक्तिभावे समर्पितो. इति श्री पंचवतार महापूजा पंचमोऽध्यायः. दंडवत प्रणाम.